अभिनंदन करतो. स्वागत यासाठी करायचं आहे सर की आपल्या मुलांसाठी अहोरात्र परिश्रम हा शिक्षकच करत असतो. आपण सकाळी उठून मुलं शाळेत पाठवतो, पण शाळेमध्ये 8 तास त्यांना जे शिक्षण देतात ते शिक्षकच देतात. आपण घरी आल्याला मुलं जेवतात झोपतात. आपल्या बरोबर मुलं किती वेळ असतात? सकाळी 7ला उठणार, 8ला कॉलेजला येणार 1 तास, तर संध्याकाळी किती वेळ असतात? म्हणून शिक्षकांचं पहिला आभार हे आपण पालकाच्या वतीनं करणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, पालक म्हणून आपण किती उपस्थिती आहे. आज मॅडमने सांगितलं की फर्स्ट वर्षामध्ये 350 विद्यार्थिनी आहे, त्यामध्ये जवळजवळ 100च आहे. म्हणजे 250 पालक येत नाहीत पालक सभेला. पालक सभा कशासाठी असते की आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासाचं, म्हणजे तो शाळेत जातो, तो तिथं जाऊन काय करतो हेच माहिती आपल्याला पालक सभेमध्ये शिक्षक सांगत असतात. त्याच्यासाठी पालकांची पूर्ण उपस्थिती गरजेची आहे. आणि इथं जे पालक आले ते खरंच विद्यार्थ्यांच्या प्रती संवेदनशील आहेत म्हणूनच इथं आलेले आहेत. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्या पालकांनी पालक सभेला आले पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे मुलांना, मुलं शाळेत आपण पाठवतो, मुलं हे हुशारच असतात. कोणीही, प्रत्येक मुलामध्ये कोणती ना कोणती क्वालिटी असते. कोण शिक्षणामध्ये हुशार असतो, कोण खेळामध्ये असतो, कोण प्रत्येक आताची 5 बोटं सारखी नाही, त्याप्रमाणे विद्यार्थी हा प्रत्येक वेगवेगळ्या कलागुणांनी विकसित झालेला असतो. त्यामुळे मुलांना, आई वडिलांना माझं एक सांगणं आहे की त्यांना टॉर्चर करू नका. तू एवढीच मार्क पाडली पाहिजे, तुझा पहिलाच नंबर आला पाहिजे. नाही, मार्कामध्ये मुलांचं भवितव्य नाही. आज इथं बसलेली कोण आहेत 90% एवढी सांगा पालक? ज्यावेळी आम्ही शाळेत होतो 60% पहिला येत होता. आता मुलांना 90% पडले तरी मग तू कमीच आहे. म्हणजे पालकांच्या अपेक्षा विद्यार्थ्यांकडून वाढलेल्या आहेत. त्या अपेक्षा वाढणं गरजेचं आहे, पण अपेक्षा मुलाकडून पूर्ण करून घेताना आपण त्या मुलावर जास्त प्रेशर तर टाकत नाही ना, याचा विचार प्रत्येक पालकांनी केला पाहिजे. त्या सर्वांना आम्ही